संपूर्ण टीमला गोव्याची सफारी विथ फ्लाइट. रवी प्याती सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे मोटिवेशन आहे. यश मोरे जातील थेट बँकॉकला. ट्रेनने कसं रे, प्लेनने जातील ना इकडे. आणि बाकी टीमला गोवा. अच्छा, यस कमिटीसाठी पण गोवा. क्या बात आहे. पण जिंकले पाहिजेत. मग यश मोरेसाठी आता बंटी दादा देव पाण्यात ठेवतील असं वाटतंय मला. चला आता ही अनाउन्समेंट झाली आहे रवी प्याती सरांकडनं. चला मॅच दिशेने आपण जाऊया. यश मोरे, योगेश निकम बॉलिंग मार्कवर मुकेश. चला मॅचला सुरुवात करूया आपण. पहिला चेंडू डॉट. यस, संतोषजी सावंत साहेबांचं आगमन झालंय. आम्ही संतोष सावंत साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आपल्याला सुधीर जाधव साहेबांचं आणि बंटी दादांचं आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण मंचावरून आसनस्थ व्हावं. चला मॅच दिशेने आपण जातोय. पहिला चेंडू डॉट आलाय. थोडंसं आपल्याला आवाजाचं बंधन आहे त्यामुळे आता थोडी शांत कॉमेंट्री. ओ हो 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 हो, काय घडलंय काय घडलंय. यश मोरे सर्कल आउटच्या स्वरूपात मुकेशचा शिकार झालाय आणि 0 धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर चालला. एक मोठा धक्का सोलापूर स्ट्रायकर्सला. खरं तर टेक ऑफ करायचं होतं पण हे आता नाही. सीझनचं टायटल पटकावल्यानंतर मात्र लवकर टेक ऑफ झालं. चेंडू बाहेर गेला सरळ आणि सर्कल आउटच्या स्वरूपात इथे यश मोरे बाद झालाय. चला सावंत साहेबांचं शुभागमन होते मंचावर. त्यांना आसनस्थ होण्याची आम्ही विनंती करतो. मंचावर आपण पाहतोय मयूरजी कल्लूर सर आहेत, रवी प्याती सर आहेत, स्पर्धेचे प्रणेते सुधीरजी जाधव साहेब देखील आहेत. तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला मॅचकडे आपण वळतोय. रोहन राणे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. यावेळेस बघा बॅकफुटला जात असताना यशवंतकडे बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स थ्रो आला चेतनकडे. आपण पाहतोय एक क्विक सिंगल रोहनचं खातं उघडलं आणि टीमचं देखील अकाउंट ओपन झालं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-1 सध्या अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर आहे. चला चला स्पीड अप करा. भरपूर वेळ आपण खर्च करताय. 2 सामने आहेत मित्रांनो आणि उद्या सकाळी 10ला रिपोर्टिंग आहे. व्हाईट बॉल त्यामुळे तुमचा सामना नसेल कदाचित उद्या पहिला. मात्र युट्यूब लाईव्ह कॉमेंटेटर स्कोरर अंपायर त्यांना उद्या वेळेवर यायचंय. तर एक पारितोषिक आलंय पहा. जर चेतन आहेत विकेट किपर अर्थात चिल्या यांनी जर स्टंपिंग केलं या मॅच मध्ये तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते संतोष सावंत साहेबांकडनं चेतन यांच्यासाठी. या संपूर्ण इनिंग मध्ये त्यांनी एक जरी स्टंपिंग केलं तर संतोष सावंत साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज चेतनला दिलं जाईल. एक सिंगल आली त्याच दरम्यान टीमची टोटल झाली 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावर आहेत. आजच्या दिवसातील डे नाईट मधील 13वा सामना आपण पाहतोय हा. हो, हलक्या हाताने ऑन साइडला फक्त पुश केलं या बॉलला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. अर्थात अक्की या डावाने करताना सुपरिचित आहे. थोडंसं आता दबाव असणार आहे योगेश निकम आणि रोहन राणे. मात्र दबाव झेलू शकतात ते खेळाडू
कारण ते पोटेन्शियल ते कॅलिव्हर या फलंदाजाकडे आहे. हो, यावेळेस पहा डाऊन द लेग हा चेंडू चाललाय. योगेश निकम याने चेंडूला सोडून दिले. व्हाईट बॉल पंच कळवत असताना या मॅचसाठी विनीत कांबळे सर आणि नाशिर शेख सर यांना पंच म्हणून आपण पाहतो. आजच्या दिवसातील 13व्या क्रमांकाचा सामना आपण एन्जॉय करतोय. यस, निसार शेख आणि विनीत कांबळे सर. यावेळेस बघा बॅटचा फेस ओपन करून पॉइंटला बॉलला ढकललं आणि इथे चौकार प्राप्त केला तो योगेश निकम यांनी. टीमची टोटल पुढे सरकते रोनक 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. आपण पाहतो घड्यामध्ये अगदी 11ला 1 मिनिट कमी आहे, किंवा 3 मिनिटं कमी आहेत. 12:57 झालेत आणि अजूनही महिला वर्गांची उपस्थिती भरपूर आहे. आमच्या माता भगिनी खरं तर या स्पर्धेला खूप चांगली पसंती दर्शवतात आणि काही माता भगिनी बऱ्याच वेळापासून आहेत, अगदी संध्याकाळच्या 17 आहेत, या स्पर्धेचा आनंद घेतात. चला चला चेतन घाई करूया आपण थोडीशी मित्रांनो, कारण यानंतर अजून एक सामना आहे आणि हा सामना देखील अजून पूर्ण व्हायचा आहे, कारण पूर्वार्ध सध्या सुरू आहे. उद्या मात्र बरोबर 9:15 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 10ला सामना सुरू होईल. पहिला सामना उद्या सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि नवी मुंबई चॅलेंजर्स आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि नवी मुंबई चॅलेंजर्स आपण जर ऐकत असेल तर उद्या 9:15ला रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे. 10 वाजता पहिला चेंडू पडेल. त्यामुळे उद्याच्या लॉट्स जे आहेत त्यामध्ये थोडंसं टायमिंगमध्ये चेंजेस आहे. 1 तास अगोदरचं शेड्यूल असणार आहे, याची नोंद घ्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. अंकेश बालिक मार्कवर समोर RR रोहन राणे. पहिला चेंडू समोर टोलवलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्सच्या माध्यमातून पहा अफलातून फिल्डिंग. डॉट चेंडू येतोय. योगेश निकम आणि रोहन राणे, कारण आता यश मोरे बाद झाले. गेल्या 4 सामन्यांचा विचार केला रोहनक आपण तर यश मोरे अगदी 4थ्या-5व्या षटकापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये खेळलाय आणि 3 सामन्यामध्ये त्यांनी सामनावीर देखील पटकावले. त्यामुळे इथे त्याचं लवकर बाद होणं नक्कीच पुणेरी शिलेदारासाठी जमायची बाब असेल, त्यांच्यासाठी तो प्लस पॉईंट असेल. त्याचा ते कितपत फायदा उचलतायत हे पाहावं लागेल. मात्र रोहन राणे आहे मैदानात, तो सांगतोय की जरी विकेट गेली असेल, आमचं झाले नुकसान, मात्र त्याचा दबाव, त्याचं प्रेशर आमच्यावर अजिबातच नाहीये. हे चौकार खूप महत्वाचा होता. टीमची टोटल आपण पाहतो जाऊन पोहोचली आहे 13च्या घरामध्ये. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धाबा धावफलकर होतात. दोन चेंडू आतापर्यंत झाले दुसऱ्या षटकातील. व इथे व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. विकेट कीपर साठी आपण पाहतोय मोठा वर्क करावं लागलं त्याला. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आगमन होत असताना संदीप सिंह साहब का यहाँ पे शुभ आगमन हो रहा है. उनका मैच है, इसके बाद में मयूर कल्लूर जी की टीम के साथ कर्नाटक रेनेगेड्स. तो मजा आएगा मैच में. कुछ देर पहले रवि पैती सर के बाजू में भी बैठे थे सिंह साहब और मैच भी चुरा ले गए. अभी मयूर कल्लूर साहब के बाजू में बैठ के मैच चुरा के लेके जाएंगे क्या, कि मयूर कल्लूर सर उन पे हावी होंगे. इथे काय घडतंय. 9+4 22च्या स्वरूपात आपण पाहतो. या 4 असतील. 9+4 22 असतील ना. 4 पण बॅटकट नाहीये. 5 धावांचा बोनस इथे मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19. सिंग साहब दी ग्रेट इन ऍक्शन असतील मयूरजी कल्लूर आणि सिंग साहब. नेक्स्ट मॅच. चला मॅच कडे आपण जातोय. 9 वर 4 आलं. टीमची धावसंख्या 19 आहे. 19. यावेळेस बघा कव्हरला बॉलला ढकललं होतं हलक्या हाताने फक्त. आता थोडस आक्रमकतेसोबत थोडासा संयम देखील आता बाळगावा लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण इथे आपण पाहिलं तर मेन फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर मात्र आता डाव सावरायचा आहे. नुसता सावरायचा नाहीये, ते धावफलकावर धावा देखील उभारायच्यात. चला बघूया काय घडलं. नॉट आउट पंच सांगतात. चेतनला खरं तर सावंत साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. यष्टीचित केलं तर, स्टंपिंग केलं तर, ते लागूच आहे पूर्ण इनिंगसाठी. कधीही चेतनने ती कामगिरी केली तर सावंत साहेबांकडनं
₹500 कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. संतोष सावंत साहेब जे एन्जॉय करतात त्या मॅचला. टीमची टोटल रौनक तांडेला मला अपडेट करतायत 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. चेंडू आतापर्यंत झालेत ते 4 चेंडू. आत्ताचा वाईड आहे ना. येस 3च झालेत. 3च चेंडू झालेत. येस करेक्शन होतंय. मग 21 झालाय स्कोर 21 रन्स. खरं तर ठुकून डॉट टाकला गेला होता टेक्निकल टीमकडनं. ती चूक आता दुरुस्त केली. ओफलर लेनचा बॉल. इथे चान्स पुन्हा एकदा चेतनने मिस केला यष्टीचित करण्याचा. आणि आता मात्र नक्कीच हा डॉट चेंडू येतो. आता मात्र 2 चेंडू शिल्लक. यावेळेस बघा चांगला कट केले. अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल क्लिअर करतोय. अक्षय आणि आर्यन या दोघांच्या मधून चेंडूला काढलं ते योगेश निकम यांनी. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतो. चला स्पीड अप करा मॅचला थोडस. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. सव्वीस धावा. चला पुणेरी शिलेदार संघ आपल्या इनिंगला प्रत्येक वेळी जास्त वेळ खर्च झालेला आहे इथून मागे. त्यामुळे आता या मॅचमध्ये तरी तेवढा वेळ आपण खर्च करू नये विनंती. कारण घड्यामध्ये आपण पाहिलं तर 11:03 झालेले आहेत. चला पुढचा बॉल. इथे बघा चांगला बॅटल स्वीप करत असताना स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल सीमा पार. रवी पॅतीसर खुश आहेत या चौकाराने. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 वर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर इज 30 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. सिंह साहब का कुछ चल रहा है स्टेज पे. संदीप सिंह साहब अभी बातचीत कर रहे कर्नाटक रेनेगेड्स के प्लेयर के साथ. पीके तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. चला व्हाईट बॉलने सुरुवात होते या ठिकाणी. नक्कीच त्यासाठीच कर्नाटक रेनेगेड्स आणि पूर्वांचल पॅन्थर्स पुढचा सामना. इथे स्ट्रेट टू द फिल्डर अँड बॅट्समन हॅज टू डिपार्ट. शॉर्ट ऑफ क्रीज आपण पाहतो रोहन राणे ते पाहायला मिळत आहेत. आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे मात्र गमावतोय तो दुसरी सोलापूर स्ट्रायकर्सचा संघ. आता मात्र प्रणव आलेत मैदानाच्या आत 4थ्या क्रमांकावर. एकतीस धावा सध्या धावफलकावर आहेत. चला स्पीड अप करा थोडस पुणेरी शिलेदार संघ. बघूया आता काय घडतंय मैदानाच्या आत. पंच काय कळवतील. वाईट तर आहे मात्र बघूया आता निर्णय काय येईल पंचांच्या माध्यमातून ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून. यस तिसऱ्या पंचांची मागणी केली. अजित निकम सर या ठिकाणी आहेत. मी अजित निकम सरांना विनंती करेल आपण यावं.
नो बॉल असणार या विकेटच्या पुढे पकडलाय चेंडू चेतन असं पंचांनी सांगितलंय. नक्कीच मेन रूल आहे आपण पाहिलं तर या कुठल्याही स्पर्धेमध्ये अंडराम असू द्या औराम असू द्या त्यामुळे नो चेंडू असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 32 म्हणजे एकच चेंडू झाला आतापर्यंत 5 चेंडू शिल्लक. चला स्पीडअप करूया सामन्याला आपण. यावेळेस बघा बॅकफुटला गेले जागा बनवली आणि त्यानंतर मात्र पॉइंटला बॉलला ढकललं होतं योगेश निकम आणि ते सिंगल मिळत असताना आपण पाहतोय. चला संतोष सावंत साहेबांकडनं यशवंत पारकर यांच्यासाठी पारितोषिक आले. क्लीन बोल्ड जर त्यांनी केलं कोणत्याही खेळाडूला या ओव्हरमध्ये तर 500 रुपये असतील त्यांच्याकडून. म्हणजे चेतन आणि त्याचबरोबर यशवंत दोघांसाठी पारितोषिक संतोष सावंत साहेबांकडनं इथे लागलं प्रत्येकी 500 रुपये. टीमची टोटल अपडेट होते 34 धावा सध्या धावफलकर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 34 रन्स. डाऊन द लेग बॉल आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा पंच कळवत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35 वर. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली आहे बॉलला योगेशने. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चौकारासाठी चाललाय. 4 धावा मिळतात तिथे. चला स्पीडअप करा सामन्याला कारण पंचाने देखील मगाशी सांगितलं होतं की पुणेरी शेजारच्या इनिंगला भरपूर वेळ लागतो. पंचाने देखील आम्हाला सांगितलं की आपण थोडं सांगा त्यांना कोऑपरेट करायला. 39 धावा 2 चेंडू शिल्लक. हो पुन्हा एक वाईट बॉल. 40 धावा धाव फलकावर. 40 रन्स ऑन बोर्ड. यस नॉट आउट आणि वाईट बॉल देखील. एक्केचाळीस धावा होता धावफलकावर. 41 रन्स ऑन बोर्ड. 41 धावा. पासष्ट ते 70 धावा बनवण्याचा नक्की प्रयत्न असेल. चला प्रत्येक चौकाराला इथून नितीन यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फॉर एव्हरी 4 देर विल बी कॅश प्राइज ऑफ 500 फ्रॉम नितीन. तो प्लेस केले हलक्या हाताने फक्त मात्र इथे डॉट चेंडू येते. षटक संपलंय 30. टीमची टोटल आहे ती 43. 43 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला स्कोर थोडस करेक्शन होते. 42 झालाय स्कोर. 42 आहे स्कोर. 42 रन्स ऑन बोर्ड. चला चौथ्या षटकाकडे आपण वळतो जिथे चेतन अर्थात चिल्या यांच्या हातामध्ये गोलंदाजी धुरा सोपवली गेली.
हो इथे पंचाकडे लाऊड अपील केली आणि पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात. एक क्विक सिंगल आपण पाहतोय पूर्ण करण्यात आली दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. नाही करेक्शन झालं मगाशी आम्ही सांगितलं ना की 42 होता चुकून 43 आम्ही सांगितलं आणि आता स्कोर झालाय तो 43 झालाय स्कोर. मगाशी चुकून आम्ही एक रन एक्स्ट्रा सांगितली होती. तुमचा 12वा खेळाडू आहे इथे. 43 झालाय स्कोर. दोघांनी करेक्शन केलेलं आहे. चला 12वा खेळाडू तुम्ही आहात तिकडे. ही तुमची देखील जबाबदारी आहे. तुम्ही लक्ष द्या. खालून सांगायला लावू नका आम्हाला. समोर फटका टोलवलाय आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. बघा एक बॅट हरवली आहे. MK त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि ऑरेंज कलरचं ग्रीप आहे. जर कोणाला मिळाली असेल तर कृपया ती अगस्त्य यांच्याकडे आणून द्या. व्हाईट बॉल. टीमची टोटल आता पुढे सरकते 44 रन 44 धावा. धाव फलकावर होत आहेत. चौथं षटक सध्या सुरू आहे. चेतन बॉलिंग मार्कवर आहेत. 2 चेंडू लिगल झालेत आतापर्यंत. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. स्वीप करायचं होता पाठीमागे. किशोर आलेत बॉलवर आणि इथे मात्र 1 रन पूर्ण झाली. एक रन महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. हो चांगला स्टॉक बॉल आपण पाहिला. बॉल गेला तो थर्ड मॅनला आणि लेग बायचा इशारा पंच कळवत आहेत की बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क झाला नाही. थोडंसं नाराज आहेत किशोरवर सगळेच. नाही किशोर आज थोडासा आपण पाहतोय दिवस नाही होतं कधी कधी बॅटपाच्या असतो प्रत्येकाच्या याच्यामध्ये. मात्र मग त्यामुळे त्याने इथून मागे काय केलं ते विसरता कामा नये आपण. चला लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. टीमची टोटल पुढे सरकते 46 धावा. 46. चला 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 घ्या फटाफट घ्या. चला स्पोर्टिंगली घ्या सगळं. 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक सुरू आहे. वेगवान बॉल गॅप मधून ऑन साइड क्लिअर करत असताना बॉल गेला तो सीमा पार. आलाय तो चौकार आणि आता टीमची टोटल झाली 50. 50 रन्स ऑन अ बोर्ड. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा आता आणि यानंतर अजून एक षटक आहे. म्हणजे एकूण तरी 7 चेंडू डिलिव्हर होणं बाकी. ओ स्ट्रेट टू द बॉलर. चेतनकडे बॉल जाऊन थांबला आपण पाहतोय. आलाय तो डॉट चेंडू इथे. षटक संपलंय ते चौथं. टीमची टोटल आहे ती 50 धावा. 50 रन्स ऑन अ बोर्ड या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला किशोर लगेचच बॉलिंग टाकून घ्या आणि इनिंग संपून घ्या. चला आणि चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना कर्नाटक रेनेगेड्स अगेन्स्ट पूर्वांचल पॅन्थर्स. म्हणजे निखिल जोशी त्यांच्या विरुद्ध हेमंत वाक्षे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. येस यानंतरचा शेवटचा सामना असेल. चला प्रणव इथून जेवढे चौकार मारतील त्या प्रत्येक चौकाराला 500 रुपये असतील सँडी दादांकडून. ओ पहिलाच बॉल नो आणि त्यावर एक सिंगल. 2 धावा. तर सँडी दादा अर्थात संदेश यांच्याकडनं पारितोषिक आहे. प्रणवच्या प्रत्येक चौकाराला या ओव्हरमध्ये या इनिंग मध्ये आता 500 रुपये असतील. 2 धावा मिळतात. टीमची टोटल 52 वर जाऊन पोहोचली आता 52 रन्स. चला अजूनही 6 लिगल बॉल येणं बाकी आहे. अजूनही 6 लिगल चेंडू येणं बाकी आहे. किशोर बॉलिंग मार्कवर. समोर योगेश निकम. आणि इथे पहा नॉट आउट पंचांनी सांगितलंय. चांगलं रिॲक्ट केलं होतं चेतनने या बॉलवर. त्याने लगेच चेंडूला ग्रिप केलं. यष्टीचित केलं.
मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये होते योगेश निकम आणि इथे आपण पाहतोय डॉट चेंडू आला. चला अजूनही इथे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला आता अजित निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फुलर लेनचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ओव्हरथ्रो होत असताना आपण पाहतोय. बॅकअप साठी खेळाडू होते इथे फक्त एकच रन आपण पाहतोय प्राप्त झाली. त्रेपन्न धावा 53 रन्स. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय किशोर यांच्या माध्यमातून. आता किशोर फ्रस्ट्रेशन काढतात. मगाशी किशोर यांना चेतनने ऐकवलं बरंच. आता किशोर देखील चेतनला सांगतात अरे बाबा असा थ्रो कर तसा थ्रो कर. आणि क्रिकेटमध्ये होत असतंय तर शेवटी टीममेट्स आहेत, एकमेकांचे सहकारी आहेत, सवंगडी आहेत, त्यामुळे अशा होत असतं गोष्टी. कारण कोणत्याही गोलंदाजाला आवडत नाही त्याच्या गोलंदाजीवर रन गेलेला, त्याच्या गोलंदाजीवर चान्स मिस झालेला. म्हणजे इथे हा डॉट बॉल आलाय आणि इथे मात्र यष्टीचित केलंय चेतनने ते प्रणवला. आणि आमचे संतोष सावंत साहेब आपण कुठे आहात गेले? त्यांनी सांगितलं होतं 500 रुपये असतील त्यांच्याकडून. नाही त्यांनी जमा पण नव्हते केलं, त्यामुळे आता काय आमच्याकडे पण काही नाही. चला गणेश कांबळे यांनी सांगितलं मी देतो एकदा 2 टाळ्या गणेश कांबळे यांच्यासाठी. चला चेतन यांच्यासाठी. चला नवीन फलंदाज करण आलेत. रोनक आता 2 चेंडू राहिलेत. किशोर यांनी चांगलं षटक हाताळलं. या ओव्हरमध्ये फक्त त्याने 3च रन दिल्यात. 53 धावा धावफलकावर. लास्ट 2 बॉल्स ऑफ व्हेरी फर्स्ट इनिंग. 1 मोर विकेट. सेकंड स्टंपिंग आपण पाहतोय. 53 वर धावफलक थांबले. चला चला स्पीड अप करा सामन्याला. चला शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि राहुल आलेत फलंदाजी मार्कवर. 53 स्कोर स्थिर आहे. 53 रन्स ऑन बोर्ड. किशोर यांनी एक मॅजिकल स्पेल हाताळलाय आपल्या पुणेरी शिलेदार संघासाठी. नो बॉल. डगआउट मधनं सांगतायत नो बॉल आहे. मार भाई मार. 54 झाला स्कोर. स्टील 1 बॉल टू गो. आणि इथे क्लीन बॉल. एकदा जोरदार टाळ्या किशोर यांच्या गोलंदाजीसाठी. फक्त 4च धावा दिल्या डेट ओव्हर मध्ये आणि ओव्हर हॅट्रिक संपन्न झाली. 3 विकेट्स या ओव्हर मध्ये किशोर यांनी. आणि मुकेश त्यांचा बॉलिंग स्पेल एन्जॉय करतात. कमबॅक केला, डेफिनेटली कमबॅक केला, कारण 4 ओव्हर नंतर 50 होता टोटल आणि या ओव्हर मध्ये फक्त 4 आल्या. 54 झाल्या आणि 55चं लक्ष असणार आहे ते पुणेरी शिलेदार या टीम समोर. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं की यश भिसेने बॉलिंग केली नाही. मुकेश, अंकेश, यशवंत, चेतन आणि किशोर. नाही यश भिसेने गेल्या सामन्यामध्ये प्रत्येक मॅच मध्ये खरं तर जास्तच चेंडू टाकलेले आहेत. अमर सर पुन्हा एकदा 55चं टार्गेट. 3ऱ्यांदा झालंय, 4थ्यांदा झालंय. चला टॉस कडे आपण वळूया. दोन्ही कॅप्टन या आणि चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन निखिल आणि हेमंत. 15 मिनिटं.
चला कॉइन कोणाकडे टॉसचा जरा द्या. चला दुसरा आहे हा. मगाशी कोणीतरी घेतलाय चुकून कोणाच तरी खिशात गेलेला आहे. चला टॉस करूया आपण. चला टॉस करून घ्या. भेटलं टॉस भेटलाय. टॉस कॉइन आलाय. पंडित टॉस कॉइन मिळालाय. चला लगेच करून घ्या टॉस कारण मॅच सुरू होते. चला कोण जिंकलंय. चला परत परत घ्या. चला कोण जिंकले. हेमंत. काय डिसिजन असेल हेमंत. बॅटिंग. चला उत्तरार्धाकडे आपण वळूया आणि उत्तरार्धात जशी सुरुवात होईल कॉमेंटरी बॉक्स मध्ये अमर भोईर सर इथे मात्र जॉईन होतील. धन्यवाद युवराज सर. कुठेतरी पुन्हा एकदा 55चं टार्गेट बघायला मिळतंय. आजच्या दिवस रात्रीमध्ये सामने बघत असताना तब्बल चौथ्यांदा 55चं टार्गेट सेट झालंय आणि ह्या 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज बघायला मिळतील. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर इन द सेक्टर सिवडी एरियामधील 2 नामांकित फलंदाज. एका बाजूला आपल्या डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज बघायला मिळेल चेतन चिल्याभाई. त्याच्या जोडीला मदतीला साथीला one of the yet another finest cricketer of this sector Mr. Yash Bise. 9 सेकंड आणि गोलंदाजच्या बोहल्यावरती वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस यश मोरे बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. लेट्स प्ले. आणि दिस टाइम पहिला चेंडू डाव्या इष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. पंचाने मात्र वाईटचा इशारा दिला. एकने मात्र धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात आरंभ आणि प्रारंभ बघितला. पुढील चेंडू आता मात्र फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त व्ही शेप मध्ये खेळून काढलेला फटका. सन्मानजनक फटका खेळायला बघायला मिळाला आणि प्रत्येक चेंडूला चीअर करताना बघायला मिळतोय प्रेक्षक वर्ग. डगआउट दोन्ही डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होताना बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. फर्स्ट चेक फर्स्ट अँड लास्ट चेक. ओके सॉरी कुठेतरी रनअप चुकला गेलाय आणि हा चेंडू कडक कडक आत्र तिथं योगेश आहे. योगेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि करणच्या माध्यमातून काय फेकी झाली होती. पुन्हा एकदा धावबाद झाला असता यश बीसे. मात्र तसं काही मैदानात घडत नाहीये. नशीब बळवंत आहेत. कुठेतरी नशिबाची साथ मिळतीये. एक धाव देखील जोडली जाते स्कोर बोर्ड वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 वरती. वाईल्ड चेसिंग 55 रन्स. फर्स्ट 2 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. यश बीसे चेतन ही नामांकित जोड बोली मैदानात आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करत असताना बघायला मिळतो यश मोरे वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर ऑफ दिस सेक्टर ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकता अजित निकम सर, नसीर सर, विनीत सर यांची आज दिवस रात्रीमध्ये त्यांची मेहनत कडी मेहनत आपण अनुभवली आहे. अजून एक दर्जेदार चेंडू हाताळला आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. कडक उन्हामध्ये त्यांनी पंचगिरी करत असताना कुठलेही कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन झाला नाही आणि त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. आणि हा चेंडू आता मात्र स्विच इट आणि पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे विकास. विकासच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये विकास बघायला मिळतोय. कुठेतरी दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. चेंडू अडवला प्ले मध्ये आणला गेलाय. चला यश मोरेने जर विकेट घेतला तर रवी पॅतीसर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील. यश मोरेसाठी सुवर्ण संधी असेल. आणि इट्स अ नो बॉल इज द कॉल. स्क्वेअर लेग पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. 1+4 इट मीन्स 5 रन्स ऍडेड टू द स्कोर. विथ दिस 5 रन्स स्कोर मूव्स ऑन टू 8 while chasing 55.
आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला बघायला मिळतोय. काय फटका खेळला, ऑफ साईडला खेळलेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. आता मात्र लेग साईडला पॅडल स्वीप केलाय. पुन्हा एकदा विकास 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 याच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. व्हॉट अ ब्रिलियंट बट ऑफ फिल्डिंग एफर्ट दॅट इज. पुन्हा एकदा चेंडू प्ले मध्ये आणलाय. इन ऍक्शन विकासला पण पुन्हा एकदा बघितलं. प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा आता मात्र कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळत आहे. रवी पॅथी सरांचा हा संघ आपल्याला मात्र कुठेतरी पुढे सरसावताना बघायला मिळेल का. सोलापूर स्ट्रायकर्स त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक खेळाडूसाठी गोवाची ट्रिप आणि कर्णधारासाठी बँकॉक ट्रिप त्यांनी पुरस्कृत केल्या. जर टायटल पटकावलं तर तसं काय चित्र मैदानात बघायला मिळेल का. उद्याच्या दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. आपण बघताय, आपण अनुभवताय SBL चा हा थरार. सीवूडचा आता मात्र मैदानात घडलं काय. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. चला सुवर्ण संधी असेल सोलापूर स्ट्रायकरच्या गोलंदाजांसाठी. यश BCच्या विकेटसाठी किंवा चेतनच्या विकेटसाठी कुठल्याही गोलंदाज जरी हे दोघांची जर विकेट घेतात त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपये. नामी संधी असेल 1000 रुपये कमवण्याची. आणि हा चेंडू आता मात्र वॉट बॉल परफेक्टली पिच राईट ऑन मनी. काय चेंडू होता, चेंडूला उचली दिली आणि ट्रॅजेक्टरी देखील जबरदस्त होती. आणि त्या चांगल्या चेंडूला चांगल्या फलंदाजाने सन्मान दिला आणि कुठेतरी पहिल्या षटकाची सांगता आणि समाप्ती आपण बघितली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघताय. बिनबाद 10. कुठेतरी 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 10 धावसंख्या धावपळावरती लागले गेलेत. SBLचा आपण थरार अनुभवतोय. 5व्या पर्वामध्ये येत असताना कुठेतरी दर्जेदार आयोजन आणि नियोजन बघतोय. सातत्यपूर्व कामगिरी आपण सीवूड बॉक्स क्रिकेट ग्रुपची बघतोय. त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन नियोजन आपण अनुभवलंय. आपण कौतुक करूया सुधीरजी जाधव सरांचं. त्यांचं अथक परिश्रम, प्रयत्न आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचं त्यांना लाभलेली ही साथ. आणि ह्या पर्वामध्ये देखील मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट आपण अनुभवतोय. कुठेतरी दर्जेदार खेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या अनुभव घेताना बघायला मिळतोय. नवीन गोलंदाज विशाल. पहिला चेंडू हिटिंग झोन मध्ये होता आणि जसा हिटिंग झोन मध्ये होता तसा बॅक पास टू द बॉल. चौकार डोलवला. चौकारने मात्र विशालचं स्वागत केलं आहे SBLच्या ह्या पर्वामध्ये. कुठेतरी चांगली सुरुवात म्हणता येईल आता या षटकाची पुणेरी शिलेदारसाठी. 14 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. विशाल टू चिल्या वन्स अगेन हे ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. आणि हा चेंडू आत्ता मात्र डेलिब्रेट. चला जागेवर चला या. चला हे आहेत अजित निकम सर. तंबी दिले फलंदाजाला. कुठलाही ब्लफ इथं काम करणार नाही कारण ब्लफ मास्टर तिथं समोर आहे अजित निकम. ही इज माइंड ब्लोईंग, नो डाऊट अबाउट दिस. हा डेलिब्रेट घोषित केला. डॉट बॉल येईल. व्हाईट बॉल. आता मात्र कुठेतरी खराब चेंडू डिलिव्हर केला गेलाय. विशाल टू चेतन. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केलाय. चेंडू आता मात्र हा विकासचं पुन्हा एकदा कौतुक करूया यार. कुठेतरी कन्क्लुजन झालं होतं आणि ते कन्क्लुजन होत असताना देखील त्यांनी चेंडूवरती शेवटपर्यंत नजर कायम ठेवली आणि चेंडू प्ले मध्ये आणला. आणि त्या एफर्टसाठी सर्व प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे. त्याच्या खेमेत देखील टाळ्या वाजल्या, मंचावरती देखील टाळ्या वाजल्या, अपोजिशन मध्ये देखील त्याचं कौतुक झालंय. हे आहे क्रिकेट आणि हे आहे सीवूड्सचं क्रिकेट. हे आहे SBLचं हे थरार. आणि हा SBLचा थरार एन्जॉय करत असताना प्रत्येक प्रेक्षक वर्ग प्रत्येक क्षणला कुठेतरी चीअर करताना बघायला मिळतोय. कौतुक असेल प्रेक्षक वर्गाचं देखील. नाव ऑन स्ट्राईक यश BC. आणि हा लाऊड कॉल, नो बॉल. पुन्हा एकदा विकास. काय थ्रो होता. जस्ट मिस बाय द विक्स. थोड्याशा फरकाने ती एसटी चुकली गेली. एसटीचा वेध चुकला गेला, नाहीतर फलंदाज बाद झाला असता. पुन्हा एकदा नशीब बळवंत आहेत. पहिल्यांदा यशला नामी संधी मिळाली.
आता मात्र चेतनला देखील धावाची संधी मिळते. कुठेतरी दोघांचे नशीब बळवंत आहेत आणि नशीब बळवंत आहेत पुणेरी शिलेदार टीमचे असंही म्हणूया. आणि हा चेंडू आत्ता मात्र काय घडलाय मैदानात पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि 1000 रुपये लागू झाल्यात विशालसाठी. इट्स अ विकेट फॉर टीम सोलापूर स्ट्रायकर्स. रवी पॅथिसर यांचा हा संघ आणि रवी पॅथिसर यांच्या माध्यमातूनच पुरस्कृत केले गेलेले 1000 रुपये होते चेतनच्या विकेटसाठी आणि यशच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं आणि ते 1000 रुपयाचा मानकरी ठरला आहे विशाल. निश्चित रवी पॅथिसारखं सर दिलदार व्यक्तिमत्व आहे. यश मोरेसाठी बँकॉक ट्रिप आहे जर टायटल पटकावलं तर आणि पूर्ण टीमसाठी गोव्याचं फ्लाईट ट्रिप आहे आणि त्याचबरोबर आम्हा ऑफिशियल्सची देखील त्यांनी निवड केली आहे आणि कमिटीची देखील निवड केली आहे. बंटी सर आपण थोडं सपोर्ट करूया, प्रार्थना करूया, सपोर्ट नाही प्रार्थना करूया. यस नितेश लिंबू आणणार आहे. चला एक धाव मात्र मिळतीये. चला आपण बघताय आपण अनुभवताय हा थरार कुठेतरी रोमहर्षक सामना होईल का, कुठेतरी चित्त थरारक अजून एक लढत बघायला मिळेल का, कारण चित्र तसंच दिसतंय. Yes, 1 to go is the call from the Ajit Nikam sir. Vishal on the bowling track. Last ball of this कोटा. अरे हा चेंडू बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न, हा आला डॉट बॉल. कुठेतरी आता मात्र पुन्हा एकदा सिंधुदुर्ग वॉरियर्स आता मात्र कुठेतरी या सामन्याचा देखील वाट बघत असतील. त्याचबरोबर सोलापूर स्ट्रायकरचा हा खेमा मात्र आता आतुरतेने या सामन्याची रिझल्टची वाट बघत असतील. कुठेतरी जे टेबल्सवरती खाली आहेत ते प्रत्येक संघ ह्या सामन्याकडे लक्ष देऊन असतील. यानंतरचे प्रत्येक सामना आता प्रत्येक जण टेबल पॉईंट्सवरती लक्ष ठेवणार, कारण तशीच उत्कंठा वाढत जाणार. कोण सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतील, कोण टेबल टॉप करेल, कोण पुढे सरसावेल आणि कोण या स्पर्धेतून बाहेर होतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघणार 5व्या राऊंडला आपण कुठेतरी सुरुवात केली आहे. यानंतर आजच्या दिवसातली शेवटची लढत आपण अनुभवणार कर्नाटका रेनिगेट्स, वन ऑफ द फायनेस्ट टीम ऑफ दिस टुर्नामेंट. 2 वेळा टायटल डिफेंड केला आहे, तिसऱ्यांदा पुन्हा एकदा वाटचाल करताना बघायला मिळत आहेत मयूरजी कल्दर सर यांचा संघ. त्यांच्या अगेन्स्टमध्ये पूर्वांचल पॅन्थर्स ज्याने ह्या पर्वामध्ये तब्बल 4 सामने खेळत असताना 4ही सामने जिंकलेत. टीम नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतील. कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे त्यांनी. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय राहुल तायडे आणि त्याच्यासमोर पहिला चेंडू फेस करत असताना या यशवंतच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला गेलाय. एक सिंगल मिळतीये मित्रांनो. आपण बघताय आपण अनुभवताय SBL 2026 पर्व 5व्या मध्ये येत असताना हा क्रिकेटचा रोमहर्षक थरार. या पर्वामध्ये आपण सुपर ओव्हर देखील बघितली रोनक. कुठेतरी इंटरेस्टिंग खेळ बघायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूवरचे फिनिश बघायला मिळालेत. अप्रतिम खेळ आजच्या दिवस रात्रीमध्ये आपण अनुभवला. अजून एक लढत त्याच दिशेने वाटचाल करताना बघायला मिळते. धावसंख्या झाली आहे 20 आणि हा चेंडू राहुल व्हाट अ बॉल, एक्सलंटली बॉल, परफेक्टली पिच. यश भिसेला मात्र त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे आणि चकवला गेला बिहाइंड द विकेट. यश मोरेने त्याची भूमिका बजावली. हा आला डॉट बॉल. हा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्विच, एक तेरी तो एक मेरी. बघू शकता आपण अजित निकम सर यांना लाईव्ह ऑन स्क्रीन. एक आगळी वेगळी शैली आहे. निकम सर या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या शैलीने कुठेतरी प्रत्येक डिसिजन दिला जातोय. 1 to go फेम मिस्टर अजित निकमला आपण बघितलं. चौकार मात्र मिळाला आहे. आता मात्र यशने आपले इरादे स्पष्ट केलेत. अगोदरचा राहुलचा विजय होता, त्यानंतरचा विजय संपादित केला यशने. 4 ने स्कोर पुढे गेला. 24 वरती 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल, दिस इज नो बॉल वरती आलाय पंजा. आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळत आहे. हा पंजा आलाय, पंजाने मात्र स्कोर पुढे गेला. आता मात्र पुणेरी शिलेदार टीमचा खेम्यामध्ये उत्साह, जोश, जल्लोष, आनंद आणि एक विजयाची लाट पसरलेली बघायला मिळते. हा आहे SBLचा थरार. दिस इज द ग्लोरी ऑफ द SBL. आपण बघताय आपण अनुभवताय SBLचा हा 5वा पर्व आणि 5व्या पर्वामधील ही जबरदस्त लढत. HB सारखा एक धडाकेबाज फलंदाज आला. आपण बघताय इन ॲक्शन मिस्टर चेस ऑफ द सेक्टर 48 या नावाने ओळखला जातो
यश भिसे. आणि अजून एक आता मात्र पुन्हा एकदा विकासला बघायला मिळत आहे. या इनिंग मध्ये तब्बल 4 ते 5 वेळा विकासकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि कुठली चुकी न करता त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हा. थोडासा पुढं. नेक्स्ट बॉल आता मात्र फास्ट स्विच हिट केलाय यशवंत पारकरच्या माध्यमातून. कुठेतरी सिंगल मिळतीये. सिंगलने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय 31 वरती. आता मात्र इथं समालोचन कक्षेमध्ये बसलेले 2 12th मॅन मध्ये चर्चा चालू आहे. त्यांच्यामध्ये बेटिंग चालू आहे. आमचा संघ जिंकणार, कोण जेवायला नेणार उद्याच्या दिवसामध्ये नाही, आज रात्रीमध्येच बेटिंग आहे. आम्ही जिंकलो तर तू न्यायचं, तुम्ही जिंकला तर मी येणार. चला अजून इंटरेस्ट वाढलाय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू आणि हा नो बॉल. कुठंतरी शेवटच्या क्षणाला देखील चुकी होताना बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू फेकत असताना त्याच्या माध्यमातून चुकी झाली, नो बॉल फेकला गेला. याचा अर्थ काय मित्रांनो, पुन्हा एकदा त्याला प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील, पुन्हा एकदा त्यांना एफर्ट्स टाकावेच लागतील. कारण हा चेंडू नो फेकला गेलाय. 1+1 2 धाव मिळतात. 2 ने स्कोर पुढे गेलाय. 33 झाला. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. स्कोर पोहोचवला तुमच्यापर्यंत. किशोर सारखा हुशार चालाक खेळाडू तुमच्या खेळात आहे. त्याच्या माइंडमध्ये नेहमी कॅल्क्युलेशन असतं. आणि सोनू देखील इथं बसलाय, त्याचं देखील कॅल्क्युलेशन कडक आहे. आता मात्र चौकार बघायला मिळतोय. यशवंत पारकर याचा अनुभव बघायला मिळतो. कसं आहे मित्रांनो, एक युवा सामना खेळत असतो, पण एक अनुभवी खेळाडू, यशवंत सारखा अनुभवी खेळाडू त्याच्या अनुभवाच्या जोराने सामना नेहमीच घडवत असतो. तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळतंय. अजून एक चौकार बघायला मिळाला. 3 षटकांची तो सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघताय 37 अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. बरोबर रोनक, 12ला 18ची गरज. असं एक गणिती समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. टाकला ना, नो बॉल टाकला ना, पहिले एक सिंगल घेतली, 24. चला आता मात्र नवीन गोलंदाज आपण बघू शकताय करण. त्याच्या समोर फलंदाज बघायला मिळेल आपल्याला यश भिसे. 2 युवा टॅलेंट आमने सामने. सिवूड्स विभागातील 2 एक फलंदाज म्हणून प्रचलित असलेला पिंकी प्रॉमिस बघायला मिळतो. त्याच्या बॅटला त्यांनी किसी घेतली आहे. पिंकी प्रॉमिस आपण म्हणूया. आणि हा चेंडू स्विच हिट केलाय योगेश. याचा मात्र आता मात्र चांगला खेळ बघायला मिळतोय. योगेशच्या क्षेत्ररक्षणामध्ये देखील नितेश खूप बदल झालाय. कुठेतरी त्याला फलंदाजीमध्ये प्रमोट केलं, त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि तो कॉन्फिडन्स क्षेत्ररक्षण करताना देखील आपल्याला अनुभवाला मिळतोय. हा फरक असो. एखाद्या खेळाडूवरती जर तुम्ही कॉन्फिडन्स दिला, त्याच्यावरती आत्मविश्वास दाखवला टीमने, तर त्याचा निश्चितच फायदा त्या खेळाडूला होतो. आणि तेच चित्र मैदानात आपल्याला योगेशच्या माध्यमातून बघायला मिळतंय. करण वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू आत्ता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. फक्त एकच धाव मिळेल. कुठेतरी अंडरआर्म थ्रो चुकीचा म्हणेन मी या क्षणाला. स्लोअर थ्रो झाला. 1 ने स्कोर पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10 बॉल 16. SBL 2026 सीझन 5. करण ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पायांचा वापर, फुटवर्क केलाय आणि चौकार अडवलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि प्रेक्षकाला विनंती असेल, खास करून गेट जवळचे प्रेक्षक आहेत,
थोडंसं सीमारेषेपासून पाठी राहायचं आहे नामदेव सर. थोडं पाठी राहायचं, थोडं पाठी राहायचं आहे. सिंगल मिळते, सिंगल स्कोर गेलाय 40 वरती. आता उर्वरित चेंडू शेष आहेत 9 मध्ये 15ची गरज आहे. आणि हा चेंडू आता मात्र अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय. वन बॉल, हा आला डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल प्रेक्षकांच्या माध्यमातून चेअर केला जातोय. सपोर्ट आहे सोलापूर स्ट्रायकर्स साठी. आणि हा चेंडू आता मात्र निहाद इन ऍक्शन. त्याची मात्र स्पेक्स पडल्यात, मात्र नजर चेंडूवरती कायम होती आणि नजर चेंडूवरती कायम ठेवली आणि फिल्डिंगचा बेसिक रूल त्याने तरी फॉलो केलाय. वेन युअर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू प्ले मध्ये राहील. आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळालं. आणि हा आलाय फक्त सिंगल साठीचा हा एक चांगला दर्जेदार फटका. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करत असताना कर्णधार यश मोरे. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. करण कशी सांगता करेल ह्या षटकाची. आणि नो बॉल आणि क्षणाला चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. जीवदान देणारा हा चेंडू फेकला गेलाय कुठेतरी, कारण जबरदस्त षटक हाताळलं होतं. 5 चेंडू टाकत असताना काय दर्जेदार गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी चुकी झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. हे बॉल घे ना तू ना. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. सातला 9 असं गणिती समीकरण. खूपच महागडा चेंडू मानता येईल, कारण शेवटचा चेंडू टाकत असताना पुन्हा एकदा एफर्ट्स घ्यावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील आपल्याला. नो बॉल वन्स अगेन. पुन्हा एकदा यार काय फिल्डिंग आहे यार विकास. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण जर कोणाकडून झाले असेल ना तर विकास कडून. आणि त्या क्षेत्ररक्षकाला दाद देतात असताना त्याचा पोझिशन देखील बघायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील दाद देताना बघायला मिळतोय. आणि हा चेंडू आता मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. फायनली शेवटचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. एका धावेने मात्र या षटकाची सांगता झाली आहे. कुठेतरी शेवटचा चेंडू टाकत असताना तब्बल 8 धावा खर्च गेल्यात. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च गेल्या आणि शेवटच्या चेंडूसाठी 8 धावा. खूपच महागडा शेवटचा चेंडू म्हणता येईल या मॅचच्या दृष्टिकोनातून, या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत. धावा काढायचे असतील विजयासाठी. 6 मध्ये 7ची गरज. करेक्शन करतायत 1 मिनिट. सात आहे का? 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. ठीक आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकतो प्रतीकला, ज्याने मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती, तोच बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. आणि हा चेंडू, पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा जास्त लेग स्पिन होताना बघायला मिळतोय. सिंगल मिळते. बरोबर आहे. 6 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. ती मगाशी 9+1 ची ऍड नव्हती गेली. स्कोरिंग करेक्शन. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला फ्लिक केलाय. हा आलाय मॅचचा हवा काढून टाकणारा चौकार. काय अप्रतिम फटकेबाजी केली जाते आता मात्र यशवंत पारकर सारख्या अनुभवी फलंदाजाच्या माध्यमातून. काय कॉम्बिनेशन आहे, एक युवा आणि एक यंगस्टरच्या बरोबर जोडीला असलेला हा अनुभवी फलंदाज, त्याच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जातोय.
आणि हा मात्र अजून 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 थांबावं लागेल. हा डॉट बॉल आलाय. अजून एका धावेच्या गरज आहे. स्टील 1 रन नीडेड टू विन. अजून एक डॉट बॉल. तीन चेंडू आणि एका धावेची गरज. सोलापूर स्ट्रायकर्स कुठेतरी अजूनही सामना सोडायला तयार नाहीयेत. अजूनही फाईट देताना बघायला मिळतो. प्रत्येकच्या माध्यमातून 2 डॉट बॉल बघायला मिळालेत. आणि आता मात्र चेंडू फाईन गेलाय. या क्षणाला मात्र विनिंग फटका बघायला मिळतोय. पहिलाच चेंडू विकासच्या माध्यमातून मिस झालाय आणि तो पण शेवटच्या क्षणाला ज्या टायमाला मॅच पूर्णपणे संपली होती. चला हार्ड लक टीम सोलापूर स्ट्रायकर्स आणि वेल प्लेड पुणेरी शिलेदार. कुठेतरी चांगला खेळ साकारला गेलाय. देऊया दोन्ही टीम्सना आपण पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा. आणि ह्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आमच्यापर्यंत